गुड इव्हनिंग. आवाज येतोय का बघा? आवाज येतोय? ठीक आहे. जर आवाज येत असेल तर आपण आज सुरू करतोय. आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा पहिला पार्ट आपण बघितलेला आहे. आज थोडीशी त्याची रिव्हिजन दुसऱ्या पार्टमध्ये करायची आणि जे काही त्याचे राहिलेले एक्झाम्पल आहेत तेवढे आपण कव्हर करायचे. ऑलरेडी पहिला भाग जर कोणी बघितला नसेल तर पहिला भाग एकदा बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये आपण डिटेल ऑलरेडी विभाज्यतेच्या सगळ्या कसोट्या बघितल्या. त्याच कसोट्यांचा आपल्याला वापर करून त्याच्यावरचे जे काही आत्तापर्यंत विचारलेले क्वेश्चन आहेत मग ते सगळ्याच परीक्षांना असतील, सरळ सेवा असतील, MPSC जे असतील किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांना विचारलेले जेवढे काही क्वेश्चन आहेत किंवा त्या क्वेश्चनचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला बघता येईल. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी आपल्याला असं घेता येईल, हा जो आहे तो आपला ज्ञानदीप सरळ सेवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म, याच्यावर आपलं पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि मग आपण टॉपिकची सुरुवात करू. आता बघा, इथं दिलं आहे 2ची कसोटी. पहिली काय? 2ची कसोटी. आणि 2च्या कसोटीला बाबतीत मी तुम्हाला सगळ्यात सोपं सांगितलं. 2ची कसोटी काय? तर एकतर ती समसंख्या असेल किंवा सगळ्यात सोपं काय, समसंख्या असेल किंवा ज्या संख्येला 2 निशेष भाग जातो ती 2ची कसोटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या संख्येला कसोटी म्हणजेच काय, तर त्या संख्येला भाग जातोय का नाही चेक करायचं. लक्षात आलं? भाग जातोय की नाही चेक करायचं. आता 2ची कसोटी काय, तर एकतर समसंख्या आहे का बघायचं, नसेल तर शेवटी त्या संख्येला 2 निशेष भाग जातो किंवा आपल्याला सांगता येईल त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्यांना 2ची कसोटी म्हणतात. ठीक आहे. मग आता हे कुठलेही असतील. उदाहरणार्थ आपण असं घेतलं होतं 24, 36, त्यानंतर 48, 54, -78. आता काही जण म्हणतील -78 वगैरे ह्या संख्या पण सर कसोटी आहेत का? तर हो, आपल्याला वजा आहे का धन आहे ह्याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर त्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे. 0, 2, 4, 6, 8 जर असेल किंवा 2 निशेष भाग जात असेल तर ती संख्या 2ची कसोटी असते. सेम 3ची कसोटी आपल्याला सांगता येईल. बघा, 3ची कसोटी काय, तर एखादी मोठी कितीही मोठी संख्या दिली तर 3 भाग जातोय का बघत भागायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय, त्या दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. म्हणजे बघा काय, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत. आता उदाहरणार्थ इथं जर बघितलं तर हे दिलंय 54, 36. आता 5436 याची फक्त बेरीज करायची. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 18. म्हणजे आपल्याला सांगता येईल 5 + 4 + 3 + 6 हे झालं 18. 18 जर बेरीज येत असेल, ही 3च्या पटीत आहे का, 3च्या पाड्यात भाग जातो का, तर जातो. याचा अर्थ त्या संख्येला जर 3 भाग जात असणार आहे कुठल्या, 5436ला. जर ही बेरीज 3च्या पटीत येत नसेल तर त्या संख्येला 3 भाग जाणार नाही. ठीक आहे. पुढं 4ची कसोटी. 4च्या कसोटीच्या बाबतीत बघा, कितीही मोठी संख्या देऊ द्या, आपल्याला काय करायचं, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4 निशेष भाग जातोय बघायचं. शेवटच्या 2 अंकांना किती, शेवटच्या 2 अंकांना फक्त भाग जातोय. आता इथं आपल्याकडे नंबर दिलाय 53,752. यातल्या या 52ला फक्त भाग जातोय का बघायचं. 4 एके 4, 4 एके 4, 4 त्रिकोण 12. या 52ला भाग जातोय, याचाच अर्थ या पूर्ण संख्येला भाग जातो. याचाच अर्थ या पूर्ण संख्येला भाग जातो. सेम याची अजून एक कंडिशन सांगता येईल 4च्या कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी शेवटचे 2 अंक बघा, शेवटचं 2 अंक काय 0, 0 असतील तर त्या संख्येला सुद्धा आपण 4ची कसोटी म्हणतो. पुढं 5ची कसोटी सगळ्यात सोपी. 5चा पाडा आपण बघितलाय. 5चा टेबल काय असतो, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे, एकतर 0 पाहिजे, नसेल तर 5 पाहिजे. एकक स्थानी 0 किंवा 5. मग जर कितीही मोठी संख्या दिली तर फक्त आपण बघायचं एकक स्थानचा नंबर. इथं 5 आहे, याचा अर्थ या संख्येला 5 भाग जातोय. इथं 0 आहे, याचा अर्थ या संख्येला 5 भाग जातोय. म्हणजे लास्ट डिजिट फक्त बघायचं. 0, 5 असेल तर 5ची कसोटी. ठीक आहे. पुढं आता 6ची कसोटी. 6ची कसोटी काय, तर 6ची मी तुम्हाला सांगितलं होतं फोड करायची. काय, 2 आणि 3चा गुणाकार. 2 आणि 3चा गुणाकार म्हणजे 2 म्हणजेच काय, 2ची कसोटी काय, तर समसंख्या. 2ची कसोटी काय, समसंख्या. आणि म्हणजे पहिल्यांदा एखादी संख्या दिली का बघायचं ती सम आहे का. सम आहे का म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे का. आणि जर समसंख्या असेल तर मग लगेच चेक करायचं पुढं काय,
तर 3ची कसोटी. 3ची कसोटी काय, अंकाची बेरीज 3च्या पटीत आहे का, अंकाची बेरीज 3च्या पटीत. मग ठीक आहे, उदाहरणार्थ आता इथं आपल्याला दिलंय 4944. शेवटी 4 आहे म्हणजेच समसंख्या आहे. मग आता या संख्येतील अंकांची बेरीज करायची. 4 आणि 9 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 21, 21 हे 3च्या पटीत आहे. याचा अर्थ ही 6ची कसोटी आहे. पुढं बघा, दिलेल्या संख्येतील शेवटच्या, आता ही कसोटी कितीची बघायची आहे, 7ची. कितीही मोठी जर संख्या दिली असेल तर त्या संख्येला 7नं भाग जातोय का नाही चेक करायचं. मग कसं चेक करायचं, जी संख्या दिली आहे त्या संख्येचा शेवटचा अंक घ्यायचा आणि त्याची दुप्पट करायची, राहिलेल्या संख्येतनं वजा करायची. मग ती जर वजाबाकी 7च्या पटीत येत असेल तर आपण समजायचं ती 7ची कसोटी आहे. उदाहरणार्थ बघा, समजा मी इथं घेतलं 6489, यातला लास्ट डिजिट काय आहे तर 9. याची पहिल्यांदा दुप्पट करून घ्यायची. 9ची दुप्पट किती, 18. मग या ठिकाणी जर 18 केलं तर यांची वजाबाकी राहिलेल्या नंबरमधून, 8मधून 8 गेले 0, हां 4मधून 1 गेले 3 आणि पुढं आहे 6. 630ला भाग जातोय का तर जातोय 7नं. किंवा या ठिकाणी सुद्धा करता येईल, 0ची दुप्पट 0, 63मधून 0 गेले 63, 63ला 7नं भाग जातोय का जातोय, याचा अर्थ या संख्येला जातोय. लक्षात आलं. मग आता ठीक आहे, पुढं सांगता येईल बघा 8ची कसोटी. जशी आपण 4ची कसोटी बघितली होती सेम तशी 8ची कसोटी. 4ची कसोटी काय होती, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4नं भाग जात असेल तर त्या संख्येला भाग जातो. इथंही सेम, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांना जर 8नं भाग जात असेल, निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 8ची कसोटी असते किंवा त्या संख्येला सुद्धा 8नं भाग जातो. आता उदाहरणार्थ इथे एवढी मोठी संख्या आहे, काय आहे बघा, 7,79,696. सगळ्याला भागत बसायचं नाही, फक्त एवढं 696. 696ला जर 8नं भागलं तर 8 × 8, 8 × 8 64, शिल्लक राहील 5 होईल 56, 8 × 7 56. यातला भाग गेला याचा अर्थ या संख्येला सुद्धा भाग जाणार आहे. दुसरी गोष्ट, दिलेल्या संख्येतील शेवटचे 3 अंक काय पाहिजेत, 3 शून्य. 4च्या कसोटीच्या वेळी काय होते बघा, 2 शून्य होते. 8च्या कसोटीच्या वेळी 3 शून्य जर असतील, म्हणजे जसं इथं आहे हे 3 शून्य आहेत, याचा अर्थ याला संख्येला 8नं भाग जाणार आहे. समजलं, ठीक आहे. मग आता बघा 9ची कसोटी सेम 3च्या कसोटीसारखी. 3ची कसोटी काय होती, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत असेल तर त्याला आपण 3ची कसोटी म्हणतो. इथं दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 9च्या पटीत असेल तर ती 9ची कसोटी. आता उदाहरणार्थ आता बघा ही संख्या दिली आहे, काय दिली आहे, 47,079. या संख्येतील अंकांची फक्त बेरीज करायची. म्हणजेच काय तर 4 + 7 + 0 + 7 + 9 करा बेरीज. याची किती होते बघा, 4 आणि 7 11, 11 आणि 7 18, 18 आणि 9 27. 27ला 9नं भाग जातो का तर जातो. याचाच अर्थ या संख्येला सुद्धा 9नं भाग जाणार आहे. याचाच अर्थ याला सुद्धा 9नं भाग जाणार आहे. मग ती 9ची कसोटी. 10ची कसोटी एकदम सोपी. काय, कुठल्या संख्येला 10नं भाग जातोय का नाही कसं चेक करायचं, लास्ट डिजिट बघायचं. लास्ट डिजिटला फक्त 0 पाहिजे. आपण 10चा पाडा टेबल बघितलाय, 10 20 30 40, म्हणजे शेवटी काय आहे तर 0. जर एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10ची कसोटी म्हणतात. लक्षात आलं, काय म्हणतात, 10ची कसोटी. पुढं आता 11ची कसोटी आपल्याला बघता येईल. 11ची कसोटी बघा, काय, दिलेल्या संख्येतील विषम स्थानाच्या अंकाची बेरीज व समस्थानाच्या अंकाची बेरीज यातला आपल्याला काय पाहिजे तर फरक घ्यायचा. हा फरक एकतर 0 असेल, किंवा 11च्या पटीत 11 22 33 44 असा पाहिजे. मग आता उदाहरणार्थ जर इथं बघितलं संख्या बघा काय आहे, 71 27 362, 71 27 362 यांच्यातल्या समस्थानाचे आणि विषम स्थानाचे अंक म्हणजे काय, हे जे पहिलं स्थान असतं याला एकक स्थान म्हणतो, दशक स्थान, शतक स्थान, हजार स्थान, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजे आपण इकडून नंबर टाकताना नंबर जर टाकले 1 2 3 4 5 6 7 8 तर याच्यातल्या आधी विषम स्थानाच्या अंकाची बेरीज करायची. म्हणजे ह्या 2 + 3 अधिक हे 2 अधिक 7. आता यांची जर बेरीज केली तर काय काय होते बघा, 7 + 1 + 2 7 + 2 + 3 + 2
7 दोन्ही 14, सॉरी 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14. आता इथं समस्थानाच्या अंकाची सुद्धा बेरीज घ्यायची. म्हणजे काय, 6 अधिक 7 अधिक 1 करा, म्हणजेच 1 अधिक 7 अधिक 6 याची बेरीज सुद्धा 14 आली. मग 14तून 14 जर वजा केलं तर 0. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, समस्थानाच्या अंकाची बेरीज आणि विषम स्थानाच्या अंकाची बेरीज यातला फरक एकतर 0 पाहिजे, नसेल तर 11, 22, 33 11च्या पटीत पाहिजे. ठीक आहे, इथं आपल्या बऱ्यापैकी कसोट्या संपतात. आता बघा पुढच्या ज्या आहेत त्या काय एवढ्या जास्त गरजेच्या नाहीत आपल्याला सरळ सेवेला, कारण का इथं आत्तापर्यंत हायेस्ट जे क्वेश्चन विचारले ते 11पर्यंतचे विचारले, त्याच्या पुढे कधी क्वेश्चन विचारलेला नाही. ठीक आहे, मग आता हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन ऑलरेडी आपलं बघून झालेत. आपल्याला आता जे बघायचे ते राहिलेले क्वेश्चन, जे काय आपले राहिलेले क्वेश्चन आहेत आता ते आपल्याला घेता येतील. बघा सुरुवात आपल्याला इथून करायची. क्वेश्चन नंबर 23. पाठीमागच्या लेक्चरला आपण 22 पर्यंत क्वेश्चन घेतले होते. आता तिथून पुढचे क्वेश्चन. हा क्वेश्चन जो आहे हा MPSCने विचारलाय टॅक्स असिस्टंटला मेन्सला. क्वेश्चन काय आहे बघा, 2 वृक्ष लागवडीतील अंतर 3.5 मीटर इतके असल्यास 140 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती वृक्ष लावावे लागतील. क्वेश्चन काय विचारलंय बघा, 2 वृक्षांच्या 2 झाडाच्या मधलं अंतर किती आहे तर 3.5 आणि आपल्याला विचारले 140 मीटर लांबीचा रस्ता आहे, मग त्याच्यावर किती झाडं लावायला लागतील. मग आता काही जणांचं लगेच असं कॅल्क्युलेशन येतं, सर 140 आहे त्याला 3.5 न भागा. बरं ठीक आहे, मग 3.5 न पॉईंटचा बऱ्याच जणांना भागाकार गुणाकारी येत नाही. एक काम करायचं, हे 140 आहे, इथं 3.5 आहे म्हणजे इथं मला 35 घ्यायचं आहे. तर पॉईंट नंतर एक अंक असेल तर वर एक झिरो वाढवायचा. काय केलं बघा, पॉईंट नंतर एक अंक आहे तो नको आहे मला, तर वर एक झिरो वाढवायचा. वर पॉईंट असेल खाली झिरो वाढवायचा. लक्षात आलं, पॉईंट खाली असेल वर झिरो वाढवा, वर असेल खाली. पॉईंट नंतर अंक बघायचे किती आहेत, एक आहे एक झिरो वाढवा, 2 असतील 2 झिरो वाढवायचे. ठीक आहे, नेक्स्ट इथं 35 एके 35, इथं 35 चोक 140 आणि वरचा 0 आहे असाच. जर जमत नसेल 35चा पाडा तर 7 आणि 5 न भागा. सुरुवातीला जर 7 न भागलं तर 7 5 35, 7 दोन्ही 14 म्हणजे 200 होईल. 200 भागिले 5 जर केलं तर 40 येणार आहे. मग आपलं लगेच उत्तर काय येतं माहिती का, एकूण झाडं किती लागतील म्हणलं का आपण लगेच एकूण झाडं 40 सांगतो. एकूण झाडे 40 आणि ते ऑप्शनमध्ये पण आहे, त्यामुळे आपण खुश होतो इथं आहे म्हणून. ठीक आहे, हे उत्तर आपलं. पण लक्षात घ्या हे उत्तर चुकीचं आहे. का, 140 भागिले 35 केलं, सॉरी 140 भागिले 3.5 केलं 40 आलं, ठीक आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं, झाडं असतील खांब असतील याची सुरुवात पहिल्या झाडापासून होते. म्हणजे या झाडापासून, हे झाड पहिलं आहे, इथून आपल्याला पुढं 140 मीटर अंतर आहे. मग पहिलं झाड लावल्यानंतर पुढं किती झाडं बसतील तर 40, त्यात प्लस पहिलं एक झाड धरायचं आहे. म्हणजे हे जे आहे हे सुरुवातीचं झाड आणि मग 40 + 41, 40 + 1 म्हणजेच किती झाडं असतील तर 41. जे उत्तर आहे ते आयोग असं जे उत्तर असतं हे पाठीमागं ठेवतं, जेणेकरून आपण पहिल्या नाही तर दुसऱ्या आपल्या उत्तरात खुश होऊन आपण तिथंच अडकलं पाहिजे. पण रिअल जे उत्तर आहे ते कुठेतरी पाठीमागं म्हणजे दडवलेलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघता येईल बघा. इथं दिलंय 5, 7, 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता. म्हणजे अशी कुठली लहानात लहान संख्या आहे बघायची, त्या संख्येला 5 न 7 न 20 न भाग जातो. मग आता पहिली गोष्ट, ह्याला एक पद्धत अशीही करता येईल, लसावी काढता येईल. लसावी कसा काढायचा तर इथं आपल्याला असं करता येईल बघा, हे 5 दिले, 7 आहे, 20 आहे. या तिन्ही संख्यांना कुठल्या संख्येनं भाग जातोय का बघायचं. तर तिन्हींना नाही जात, पण या दोघांना 5 न जातोय. तर पहिल्यांदा 5 न भागून घेऊ. 5 एके 5, 55 चोक 20. या 7ला भाग जात नाही, तसंच उतरून घ्यायचं. पुढं 7 एके 7, हे 4 आहे असंच. परत 4 एके 4, हे आहे असंच. आणि मग आपल्याला सांगता येईल लसावी. यांचा काय सांगता येईल, लसावी. लसावी म्हणजेच काय तर या साईडच्या सगळ्यांचा गुणाकार घ्या करून. इथं काय आहे बघा, 7 × 4, 7 चोक 28, 28 × 5, 28 × 5 जर केलं तर ते झालं 140. मग आपल्याला मिळाली लहानात लहान सर्वात लहान पूर्णांक कुठली संख्या असेल ज्याला सगळ्यांना भाग जातोय 5 न 7 न 20 न, तर ती असेल 140. बरं, आता परीक्षेला समजा हा लसावी काढायचा नाही जमलं, परीक्षेला आपल्याला उत्तरावर जायचं आहे पडदिशी, तर आपण ऑप्शन काय करायचा, लहानात लहान म्हणले लहान संख्येकडून सुरुवात करायची. सगळ्यात लहान कुठली आहे 35.
या 35ला 5 न भाग जातोय का जातोय, 7 न जातोय का जातोय, पण 20 न जात नाही म्हणे हे उत्तर नाही. लगेच हे उत्तर कट झालं. राहिलेले 3 ऑप्शन आहेत. यातलं लहान काय आहे 140, लगेच 140. 5 न भाग जातोय, 7 न जातोय, 20 न जातोय, याचा अर्थ तेच उत्तर आहे. लक्षात आलं. कशावरनं सोडवायचं तर लहान म्हणलंय म्हणून लहानच नंबर घ्यायचा. जर मोठा म्हणला तर त्यावेळी मोठेच आपण बघू. पुढं नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला असं घेता येईल बघा. जर काय दिलंय 35 लाख इथं 7 दिलंय, स्टार दिलंय, 2 5 स्टार या संख्येला 3 आणि 5 न भाग जातोय. कशा कशानं बघा, 3 आणि 5 न. आणि मग आपल्याला सांगितले तर अनुक्रमे, हा एक महत्वाचा वर्ड आहे. काय अनुक्रमे, याच क्रमानं घ्यायचा आहे. एकक आणि हजार स्थानातील उचित अंक असणारी जोडी निवडा. कधी विचारलंय तर राज्यसेवेला विचारलाय क्वेश्चन. एवढा सोपा क्वेश्चन. काय आहे एकक स्थानला, पहिल्यांदा एकक स्थानला काय काय येऊ शकतं बघायचं. म्हणजे या ठिकाणी काय काय येऊ शकतं. बरं कसोटी कशाही सांगितले 3 आणि 5ची. म्हणजे 5ची कसोटी तुम्ही मागाशी बघितली. 5च्या कसोटीला काय होतं, शेवटचा अंक काय पाहिजे, एकतर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे, एकतर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. इथं पण त्यांनी 0 दिले, इथं पण 5 दिले, 5 दिले, 0 दिले. याचा अर्थ ह्या चारही ऑप्शनला नो प्रॉब्लेम. म्हणजे 5च्या कसोटीमध्ये सगळेच बसतात. मग आता याच्यानंतर बघायची काय 3ची कसोटी. 3 पण भाग जातोय. मग 3ची कसोटी काय आहे आपल्याला माहित आहे. दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. मग आता बेरीज करता येईल बघा. इथं 3 आणि 5 7, 7 आणि 7 14. इथं पण 5 आणि 2 7. म्हणजे 3 आणि 2 5, 5 आणि 7 14, 14 आणि 7 21. आता 21 मध्ये या ठिकाणी आपल्याला या स्टारच्या ठिकाणी आणि या ठिकाणी किती नंबर घ्यायचा येतोय बघा. आता इथं मी जर समजा 0 आणि 4 ठेवला तर 21 आणि 4 किती होईल 25. 25 काय, जर 25 ठेवलं तर 25 काय 3च्या पाड्यात आहे का, नाही. याचा अर्थ हा ऑप्शन नाही. इथं 21 ऑलरेडी बेरीज होती, 5 आणि 4 9. म्हणजे 21 आणि 9 किती होईल 30. हे येऊ शकतं. पुढं हे किती आहे 5 आणि 6. पहिली बेरीज होती 21, 21 आणि 11 झालं 32. 32 3च्या पाड्यात नाही. याचा अर्थ हे उत्तर नाही. इथं 0 आणि 6 बघा. 0 आणि 6 आपल्याला सांगता येईल. हा 0 आणि 6 यांची बेरीज जर केली तर ही झाली 6. आणि इथली बेरीज होती, एकच मिनिट, बेरीज आपली चुकते आहे फक्त बघा. 3 आणि 5 8, 8 आणि 7 8 आणि 7 जर बघितलं तर 15, 15 आणि हे 7 22. 22 मध्ये जर आपण 0 अधिक 4 जर केलं 22 अधिक 4 26 होईल. 26 बेरीज काही 3च्या पाड्यात नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. पुढं इथं बेरीज आली ती 22, 22 अधिक हे 9, 22 आणि 9 जर केलं तर 31. हे पण 3च्या पाड्यात नाही, म्हणजे हाही ऑप्शन कट. त्याच्यानंतर जर बघितलं तर 5 आणि 6 11, 21 आणि 11 हे बेरीज झाली 32. 32 पण 5च्या पाड्यात नाही, 3च्या पाड्यात नाही. मग याचाच अर्थ आपल्याला असं करता येईल. पुढं 5 आणि 3 बघा. 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 जर बघितलं तर 15 आणि 7 झालं 22. 22 अधिक 0 आणि 6 म्हणजे 22 अधिक 0 अधिक 6 जर केलं तर याची बेरीज झाली 28. 28 बेरीज पण नाही. मग याच्यामध्ये मॅच होत नाही, म्हणून हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला होता. ठीक आहे, याचा प्रश्न कॅन्सल केलेला होता.